लहानपणीपासून बघा वर्षातनं एकदा शेगावला जायचं आणि महाराजांचं दर्शन झालं की कचोरी खायचं, हा जसा नियमच आहे बघा. आणि ती कसली भारी लागते हो कचोरी. आम्ही तर डझन डझन आणायचो आणि खायचो. एक नंबर लागते बघा. पण ती कचोरी कधी घरी बनवली का तुम्ही? नाही बनवली ना, तर एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. अगदी तसलीच चव येते बघा. मैद्यामध्ये थोडं मीठ घालायचं, तेल घालायचं आणि छान भिजवून घ्यायचं. मग आपण हा मसाला करणार आहे बघा. याच्यात धने, जिरे, बडीशोप थोडंसं चांगलं वाटून घ्यायचं आणि ओला मसाला एक करणार आहे, कोरडा मसाला एक करणार आहे. कोरडा मसाला झाला, ओला मसाल्यामध्ये लसण, मिरची, अद्रक, कोथिंबीर टाकून चांगलं वाटून घ्यायचं. आणि आपली फुटाण्याची डाळ असते ना, ती वाटून घ्यायची बघा. ती डाळचं मिश्रण राहतं. आपलं एक पॅन ठेवायचं, तेल टाकायचं, कोरडा मसाला टाकायचा, मग ओला मसाला टाकायचा, चांगला परतून घ्यायचा. थोडीशी कसुरी मेथी टाकायची, मग आपल्याला वाटली फुटाण्याची डाळ ती टाकून द्यायची. हळद, मीठ टाकून घ्यायचं. मिरची चांगली टाकली त्याच्यामुळे तिखट टाकायची गरज नाही बघा. आणि थोडंसं पाणी टाकून चांगला मसाला भाजून घ्यायचा बघा. आणि ते थोडंसं पाणी टाकून आहे ना झाकून पण ठेवायचं. चांगला शिजून जातो, एक जीव होतो, मेळ बसतो. मग आपल्या भिजवलेल्या मैद्यामध्ये सारण टाकून कचोऱ्या लाटून घ्यायच्या बघा. मस्त मंद गाचेवर तळून घ्यायच्या. एक नंबर एकदा नक्की बनवून बघा. आणि काय हो, आपल्या मैत्रिणीला लाईक करा की सबस्क्राईब करा चॅनलला. चला पटपट.